राधेश्याम ही अतिशय शांत आणि विचारी व्यक्ती होती. त्याचे आईवडील, पत्नी आणि 2 मुले असा एक छोटासा परिवार होता. त्याचे सर्वांवर खूप प्रेम होते. याशिवाय ते कृष्णभक्त होते आणि सर्वांशी दयाळू होते. गरजूंची सेवा करायचे. त्यांच्या या गुणांमुळे श्रीकृष्ण त्यांच्यावर खूप प्रसन्न झाले आणि नेहमी त्यांच्यासोबत राहिले. आणि राधेश्याम आपल्या कृष्णाला पाहू शकत होता आणि त्याच्याशी बोलू शकत होता. असे असूनही त्याने कधीही देवाकडे काही मागितले नाही. तो खूप आनंदी होता कारण देव नेहमी त्याच्यासोबत होता. त्याला नेहमी कृष्ण मार्गदर्शन करायचे. राधेश्यामही कृष्णाला आपला मित्र म्हणायचे आणि आपले विचार त्याच्याशी शेअर करायचे. एके दिवशी राधेश्यामच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी सर्व डॉक्टरांना हात जोडले. वडिलांना वाचवण्याची विनवणी केली. पण सगळ्यांनी त्याला सांगितले की ते जास्त दिवस जगू शकत नाहीत. आणि सर्वांनी त्याला देवावर विश्वास ठेवण्यास सांगितले. तेव्हा राधेश्यामने कृष्णाचा विचार करून कृष्णाला बोलावले. कृष्ण धावत आला. राधेश्याम म्हणाला, मित्रा, तू देव आहेस, माझ्या वडिलांना वाचव. तूच हे शक्य करू शकतो. कृष्ण म्हणाला, मित्रा, हे माझ्या हातात नाही. मरणाची वेळ आली तर मरण हे निश्चित येणारच. हे ऐकून राधेश्यामला राग आला आणि त्याने रागाच्या भरात कृष्णासोबत वाद करायला सुरुवात केली. देवाने त्याला खूप समजावले पण त्याने काही ऐकले नाही. तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणाले, मित्रा, मी तुम्हाला मदत करू शकतो पण यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल. राधेश्यामने लगेच विचारले, कसले काम? कृष्ण म्हणाला, तू ज्या कुटुंबात आजवर कोणाचाही मृत्यू झाला नाही अशा घरातून तुला मुठभर ज्वारी आणावी लागेल. राधेश्याम लगेच हो म्हणाला आणि शोधात निघाला. त्याने अनेक दरवाजे ठोठावले. प्रत्येक घरात ज्वारी आहे पण असा कोणी नाही ज्याच्या कुटुंबात कोणी मरण पावले नाही. कोणाचे वडील, कोणाचे आजोबा, कोणाचे भाऊ, आई, काकू किंवा बहीण, कोणी ना कोणी तर मेलेलेच होते. 2 दिवस भटकंती करूनही राधेश्यामला असे एकही घर सापडले नाही. तेव्हा त्याला कळले की मृत्यू हे अटसत्य आहे. प्रत्येकाला याचा सामना करावा लागतो. यापासून कोणीही पळून जाऊ शकत नाही. आणि तो कृष्णाची त्याच्या वागण्याबद्दल क्षमा मागतो आणि तो जिवंत असेपर्यंत आपल्या वडिलांची सेवा करण्याचा निर्णय घेतो. काही दिवसांनी राधेश्यामचे वडील स्वर्गात जातात. त्याला वाईट वाटते पण देवाने दिलेल्या शिकवणुकीमुळे त्याचे मन शांत राहते. मित्रांनो, त्याचप्रमाणे मृत्यू हे अपरिवर्तनीय सत्य आहे. हे सत्य आपण सर्वांनी स्वीकारले पाहिजे. ते नाकारणे मूर्खपणाचे आहे. दुःख होते पण त्यात अडकणे चुकीचे आहे. त्या दुःखाचा त्रास फक्त तुम्हालाच होत नाही तर संपूर्ण मानव जातीला त्या दुःखाचा सामना करावा लागतो. असे सत्य स्वीकारून पुढे जाणे म्हणजे जीवन होय. अनेक वेळा एखाद्या व्यक्तीच्या जाण्याने आपण इतके हतबल होऊन जातो की आपल्यासमोर उभं राहिलेलं आयुष्य आणि त्याच्याशी निगडीत लोक आपण पाहू शकत नाही. अशा अंधारातून बाहेर पडणे कठीण होऊन बसते. जो माणूस मृत्यूचे सत्य स्वीकारतो त्याचे जीवन ओझेरहित होते आणि कोणतेही दुःख त्याला कधीही तोडू शकत नाही. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तो पुढे जात असतो. मित्रांनो, कथा आवडल्यास लाईक करा आणि कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.